रोज रोज नाश्त्याला मुलांच्या डब्याला काय बरं बनवायचं तुम्हाला सुद्धा नक्कीच प्रश्न पडत असेल। आणि मुलांच्या डब्यासाठी रोज पोळी भाजी करून किंवा मुलांना खाऊन कंटाळा आला तसा हा मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट होणारा पौष्टिक गव्हाच्या पिठापासून आलू पराठा नक्की करून बघा। एकदम साधी सरळ सोपी रेसिपी आहे आणि भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। पराठा मस्त खुसखुशीत आणि पौष्टिक होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गव्हाच्या पिठाची आपण कणिक भिजवून घेणार आहोत। त्यासाठी परातीत 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम प्रमाणात गव्हाचं न चाळता घेतलेलं पीठ आहे। गव्हाचं पीठ न चाळून घेतल्यामुळे कोंडा असाच राहतो आणि कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात। चपाती किंवा पराठ्यांसाठी मल्टीग्रेन आटा सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला होता, तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे, तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे साधं साजूक तूप घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर 3 चमचे साधं तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। आलू पराठा बनवताना यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप वापरल्यामुळे मस्त तुमचा पराठा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा तयार होतो। 1-2 मिनिटं पीठ यामध्ये छान चोळून घेतलेलं आहे। आता ज्या कपने 2 कप गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं सेम कपने 1 कप साधं पाणी घेतलेलं आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि जसं पोळी किंवा चपातीचं आपण कसं कणिक भिजवतो, खूप जास्त सैलसर नको किंवा खूप जास्त घट्टसर नको, तर अशी सुरुवातीलाच कणिक भिजून ठेवा, म्हणजे तुमची भाजी वगैरे होईपर्यंत हे चांगलं भिजलं जाईल। पिठाचा गोळा एका वाटीमध्ये काढून साधारणतः 10 मिनिटांसाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत। आता आपले इथले पीठ भिजेपर्यंत पटकन इथे चटपटीत आलूचं स्टफिंग किंवा आलूची चटपटीत भाजी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे। लहान मुलांसाठी बनवते म्हणून साजूक तूप वापरलेलं आहे, तुम्ही जर तेलामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल। कडकडीत तुपात पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे। आता यामध्ये 1 हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। हिरवी मिरची तुम्ही मिक्सरला फिरवून घेतली तरी सुद्धा चालू शकेल। काही सेकंद आपण याला छान परतून घेणार आहोत, किंवा मुलं जर हिरवी मिरची खात नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे। अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग पूड घेणार आहोत। बटाट्याची भाजी आहे तर हिंग जरूर घालायचं आहे। अगदी पाव चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे, तिखट नसते मात्र यामुळे रंग अगदी छान येतो। अर्धा चमचा आपण इथे चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची आहे। थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये भुरभुरलेली आहे। आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालताय तर मीठ थोडंसं कमी घालायचं, कारण यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं। कमीत कमी तेलामध्ये अशी ही कोरडी फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे। 2 मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत। 300 ग्राम गव्हाचं पीठ असेल तर त्याच्यासाठी बरोबर 2 मोठे किंवा 300 ग्राम बटाटे घ्यायचे आहे। दोघांचं प्रमाण इक्वल असावं। हाताने असं हे छान मोठं मोठं आपण कुस्करून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ सुद्धा घालणार आहोत। लक्षात असू द्या चाट मसाला वापरलेला होता, तर चाट मसाल्यामध्ये सुद्धा पुरेसं मीठ असतं, तर त्यानुसार थोडंसं कमी मीठ घाला। बटाट्याच्या गुठळ्या मोडत किंवा 6 बटाटा मॅश करत फोडणीमध्ये साधारणतः 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर ही भाजी मस्त आपण परतून घेतलेली आहे। अजिबात त्याला झाकून वगैरे शिजवायचं नाही। 2 ते 3 मिनिटांनंतर थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरलेली आहे। आता या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे, कारण ही भाजी आपली तयार झालेली आहे। सगळ्या घरात मस्त चटपटी सुगंध यायला सुरुवात झालेला आहे। तुमच्याकडे जर चाट मसाला किंवा आमचूर पावडर नसेल तर गॅस बंद केल्यानंतर थोडासा लिंबाचा रस तुम्ही यावर पिळू शकता। थंड करण्यासाठी एका ताटावर काढून घेतलेली आहे। इथे पीठ सुद्धा आपलं मस्त मऊसूत भिजून झालेलं आहे। आता पराठा जितका लहान मोठा मध्यम आकाराचा लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचा गोळा घ्यायचा आहे। नॉर्मली पोळी चपातीसाठी कसा गोळा घेतो अगदी तसाच गोळा घेतलेला आहे। थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे आणि जशी आपण नॉर्मली पोळी चपाती लाटतो ना अगदी तशीच लाटायची आहे, पण जमेल तितकी छान पातळ पेपर प्रमाणे आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। जशी जमेल तशी छान पातळ पोळी आपण लाटून घेतलेली आहे। आता जे स्टफिंग भाजीचं केलेलं होतं त्यातले 2 मोठे चमचे आपण इथे भाजी घेतलेली आहे आणि यावर असं हे छान पसरून घेणार आहोत। स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। हाताने किंवा असं हे चमचाने पसरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। इथे तुम्ही बघू शकता चपातीच्या 4ही कडा अशा यावर आपण दुमडून घेतलेला आहे, म्हणजे चौकोनी आकार आला की मुलांना सुद्धा ते जास्त अट्रॅक्ट करतात आणि मुलं आवडीने खातात। 4ही बाजू अशा छान दाबून घेतल्या की बघू शकता याला छान चौकोनी आकार आलेला आहे। हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे। जर गरज वाटली थोडंसं जाड वाटत असेल तर हलक्या हाताने तुम्ही लाटण्याने हे पातळ लाटू शकता। अगदीच पातळ लाटण्याची गरज लागत नाही। असा हा पराठा आपला चौकोन आकारात तयार झालेला आहे।
पटकन भाजणार आहोत, तर त्यासाठी घरातला हा रोजचा आपला भाकरीचा तवा गरम करून घेतलेला आहे. पराठा घालायचा आहे आणि 2 मिनिटं वरची बाजू थोडी सुकेपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे. बाजू उलथून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने उलटपालट करत साधारणतः 3 ते 4 मिनिटं मोठ्या आणि कमी आचेवर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजल्यानंतरच त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे. जर नसेल लावायचं तर असंच खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल. दोन्ही बाजूने साधारणतः 3 ते 4 मिनिटं मोठ्या आणि कमी आचेवर मस्त खरपूस आपण इथे भाजून घेतलेला आहे. रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि चौकोन असल्यामुळे मुलांना खूप जास्त आवडेल. तसा हा आलू पराठा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत नक्की करून बघा. सकाळी नाश्त्याला बनवायचं आहे, मुलांच्या डब्याला द्यायचं आहे, तर रात्री तुम्ही अशी ही बटाट्याच्या भाजीची तयारी करून ठेवू शकता. म्हणजे सकाळी फक्त कणिक भिजवायची आणि पराठा मुलांना तुम्ही देऊ शकता. मस्त खुसखुशीत आणि अगदी मऊसूत तुमचे हे पराठे तयार झालेले आहेत. तसे हे पराठे तुम्ही नक्की करून बघा. 300 ग्राम गव्हाचं पीठ, 300 ग्राम बटाटा होता, तर 600 ग्राम प्रमाणात साधारणतः 6 ते 7 मध्यम आकाराचे असे हे मस्त मऊ लुसलुशीत पराठे तुमचे तयार होतात. थोडेसे थंड झाले की आणखीन जास्त मऊ होतात आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि मुलांना खूप जास्त आवडणारे आलू पराठे नक्की करून बघा. लसणाच्या खुसखुशीत चटणीबरोबर एक नंबर लागतं. लसणाची चटणी कशी बनवायची आहे कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तर नक्की करून ठेवा. अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी 2 ते 2.5 महिने व्यवस्थित राहते. म्हणजे अगदी आयत्या वेळेस असे हे मस्त पराठे केले, थालीपीठं केले, डोसे केले तर त्यांच्याबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. तर आजची ही मस्त मऊ लुसलुशीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या सगळ्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम दिलेलं आहे. फक्त देशातच नाही तर अगदी परदेशातही आपले मसाले पोहोचलेले आहे. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आभार. आपले मसाले तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही मेसेज करून फ्री डिलेवरी हे मसाले ऑर्डर करू शकता. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.